24/4/2024 धर्मनिरपेक्ष पक्षाचे व पुरोगामी चळवळीतल्या सर्व कार्यकर्त्यांनी एकत्र येऊन खऱ्या अर्थानं सामाजिक सलोखा उत्पन्न करणारे ईद मिलन कार्यक्रम यशस्वीपणे आयोजित करून सलाखा वाढवल्याबद्दल अभिनंदनास पात्र आहेत, असे गौरवोद्गार भूमिका मंचाने आयोजित केलेल्या ईद मिलन कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे कौमी एकता मंचने आयोजित केलेल्या ईद मिलन कार्यक्रमात केलं। कार्यक्रमाच्या सुरुवातीला हुबळी येथे MCAची विद्यार्थिनी नेहा हिरेमठ हिच्या हत्येचा निषेध करण्यात आला। 2 मिनिटे स्तब्ध राहून आदरांजली वाहण्यात आली। हसीब नदाफ यांनी आपल्या प्रास्ताविक भाषणात ईद मिलन आयोजनाची भूमिका स्पष्ट करत संविधान रक्षण आणि सामाजिक एकता वाढवण्याची गरज नमूद केली। भाजपा सगळ्या जाती धर्मात द्वेष पसरण्याचं काम करते, त्यांच्यापासून दूर राहावं असं आवाहन राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते महेश कोठे यांनी केलं। शिवसेनेचे नेते प्राध्यापक अजय दासरी यांनी जोशपूर्ण भाषणामध्ये सामाजिक एकतेचा संदेश दिला। ताज्या बातम्या पाहण्यासाठी प्राईम महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा।